नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामधील प्रात्यक्षिकांची माहिती आपण घेत आहोत। आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 6 विधा सादरीकरण विभाजित आयत आलेख काढणे याच्या व्हिडिओ भाग 3 बघत आहोत। याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण या प्रात्यक्षिकाचा उर्वरित भाग बघितलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, तो आपण सोडवून बघणार आहोत। त्यामध्ये शहरातील एका प्रमुख चौकात एका सर्वेक्षण करता वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यासाठी उभा राहिला। वेगवेगळ्या वेळी आलेल्या वाहनांच्या संख्येचे त्यांनी सर्वेक्षण केले, त्या आधारे तक्ता तयार केला। ही विधा दर्शविण्यासाठी विभाजित आयत काढा आणि त्याचे विश्लेषण करा। आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती हा प्रश्न दिसतो। आता या ठिकाणी बरेच आकडेवारी दिलेली आहे, त्यामुळे विभाजित आयत आलेख काढताना थोडीशी अडचण येणार आहे, कारण ज्या गणिताच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया आपल्या बऱ्याच या ठिकाणी कराव्या लागणार आहेत। हे एक उदाहरण आज आपण बघणार आहोत। त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे। खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येविषयी माहिती दर्शविते। विभाजित वर्तुळाच्या मदतीने हे विधा दर्शवा, विधेचे विश्लेषण करा। आता काय म्हटले बघा, या ठिकाणी विभाजित वर्तुळाच्या मदतीने म्हटलं आहे। या ठिकाणी चुकीनं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। त्या ठिकाणी काय पाहिजे, विभाजित आयत आलेखाच्या मदतीने हे विधा दर्शवा, विधेचे विश्लेषण करा। तर हे जे उदाहरण आहे ते उदाहरण सुद्धा आपण आज प्रत्यक्ष सोडवून बघणार आहोत। तर चला अगोदर आपण सुरुवातीला प्रश्न क्रमांक 3 सोडवायला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 3 भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 105 वर दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे, शहरातील एका प्रमुख चौकात एक सर्वेक्षण करता वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यासाठी उभा राहिला। वेगवेगळ्या वेळी आलेल्या वाहनांच्या संख्येचे त्याने सर्वेक्षण केले, त्या आधारे तक्ता तयार केला। ही विधा दर्शविण्यासाठी विभाजित आयत काढा आणि त्याचे विश्लेषण करा। आता खाली आपल्याला आकडेवारी दिलेली आहे। सर्वेक्षणाची वेळ सकाळी 8:30 ते 9:30, परत दुसरा सकाळी 9:30 ते 10:30, 3 नंबर सकाळी 10:30 ते 11:30। निरीक्षण केलेल्या वाहनांच्या संख्येमध्ये 4 चाकी वाहने, बस, अवजड वाहने, दुचाकी वाहने। मग सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत 4 चाकी वाहने 20, बस 5, अवजड वाहने 2 आणि दुचाकी 60। अशा पद्धतीने वेळेनुसार कोणती वाहने किती गेलेली आहेत यांच्या संख्येचा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे। यावर आधारित विभाजित आयत आलेख काढायचा आहे। मग या ठिकाणी बघा, जी दिलेली आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला जास्त दिलेली आहे, त्यामुळे हा आयत आलेखाची गणितीय प्रक्रिया आणि पूर्ण आयत काढताना आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे। तर आपण बघूया, पायरी क्रमांक 1 दिलेल्या घटकांचे शेकडा टक्क्यात रूपांतर करा। त्यासाठी पुढील सूत्राचा उपयोग करा। घटकाची शेकडेवारी, विशिष्ट घटकाची आकडेवारी, छेद सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणले 100। हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे। मग आता बघा, आता विशिष्ट घटकाची आकडेवारी म्हणजे आपण आता यामधला विशिष्ट घटक कुठला घेणार हे महत्त्वाचं आहे, आणि सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज। मग आता बेरीज आपण कशी, फक्त 4 चाकीची घेणार, बसची घेणार, का अवजड वाहनांची, का दुचाकीची, किंवा सकाळी 8:30 ते 9:30 वाहनांची घेणार, हे अडचणीचं आहे। तर आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेत एकूण वाहनं किती गेलेली आहेत। मग 4 चाकी 20 आहेत, बस 5 आहेत, अवजड वाहने 2 आहेत आणि दुचाकी 60 आहेत। मग या सगळ्यांची बेरीज आपण या ठिकाणी पुढं करणार आहोत। म्हणजे सकाळी 8:30 ते 9:30 यांची संख्या किती आहे इथे लिहिणार आहोत। परत सकाळी 9:30 ते 10:30 यांची संख्या बेरीज करून या ठिकाणी लिहिणार आहोत, आणि सकाळी 10:30 ते 11:30 यांची बेरीज या ठिकाणी लिहिणार आहोत। तर सुरुवातीला आपण बेरीज केल्याशिवाय आपल्याला या किमती ह्या सूत्रामध्ये घालता येणार नाहीत। मग आता एकूण बघा, सकाळी 8:30 ते 9:30
ह्यांची जर बेरीज केली 20 अधिक 5 अधिक 2 अधिक 60 तर यांची बेरीज येईल 87. परत खाली आपण 30 अधिक 8 अधिक 1 अधिक 100 ह्या चारींची बेरीज केली तर बेरीज येईल 139. परत सकाळी 10:30 ते 11:30 ह्यांची जर बेरीज केली 40 अधिक 10 अधिक 1 अधिक 120 तर ही 171 येईल. आता आपल्याला सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज मग परत आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज ह्या तिन्हींची हे तर खाली करावी लागेल. आता ही बेरीज केल्यानंतर एकूण येईल 397. मग आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत तर पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये किती वाहनं गेलेली आहेत एकूण तर 87 गेलेले आहेत. हा जो 87 आकडा आहे तो 87 आकडा आपण सकाळी 8:30 ते 9:30 साठी घेणार आहोत. म्हणजे एकूण पूर्ण ह्या सगळ्यांची आपण एकत्रित बेरीज करून हा आकडा घेणार आहोत. मग हे किती येईल बघा आणि सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज जी आहे ती बेरीज आपण 397 घेणार आहोत. आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकूणची जी गणितीय शेकडेवारी आहे ती करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे 20 5 2 किंवा आतमधले जे आकडे आहेत त्यांची नंतर आपण शेकडेवारी किंवा 10 सेमीपैकी मूल्य काढणार आहोत. तर आता बघा सकाळी 8:30 ते 9:30 ह्या वेळेमध्ये एकूण 87 वाहनं गेले आहेत पूर्ण छेद एकूण वाहनं किती गेले आहेत 397 म्हणून एकूण 397 घेतलेत गुणले 100 बरोबर किती येईल 21.92% एवढी वाहनं सकाळी गेलेली आहेत. आता अशा पद्धतीनं आपण सकाळी 9:30 ते 10:30 काढूया त्यांचं सकाळी 10:30 ते 11:30 टायमिंग काढूया आणि ह्या टायमिंगनुसार किती शेकडेवारी येते हे काढायचे आहे. मग आता आपण तक्ता आखून घेऊया आणि त्यामध्ये काढून घेऊया. आता बघा अशा पद्धतीनं एक तक्ता आखलेला आहे. आता तक्ता आखताना ह्यामध्ये कोणकोणत्या बाबी घेतलेल्या आहेत हे लक्षात ठेवा. अनुक्रमांक 3च घेतलेत त्यामध्ये सर्वेक्षणाची वेळ घेतली 8:30 ते 9:30 सकाळी 9:30 ते 10:30 परत सकाळी 10:30 ते 11:30 आणि एकूण निरीक्षण केलेल्या वाहनांची संख्या घेतली 87 139 171. आता पाठीमागे बघा या ठिकाणी बघा सकाळी 8:30 ते 9:30 किती आहेत 87 9:30 ते 10:30 139 आणि 10:30 ते 11:30 यामध्ये 171 हे आकडे आपण एकूण जे घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा. मग हे आकडे आपण एकूण घेतले. आता याचेच फक्त सूत्राचा वापर करून घटकांचे शेकडा रूपांतर 100 पैकी मूल्य फक्त एवढ्याच आकड्यांचं काढायचं आहे आणि परत या कॉलममध्ये आपल्याला 10 सेमीपैकी मूल्य काढायचं आहे. मग आता आपण पहिलं एक काढलेलंच आहे सकाळी 8:30 ते 9:30 विशिष्ट घटकाच्या आकडेवारी आपण 87 घेतलेले आहे छेद 397 एकूण घेतलेलं आहे गुणुले 100 केलेलं आहे आणि त्यांचा आलेला आहे किती 21.92%. आता आपलं पुढचं घ्यायचं 9:30 ते 10:30 यामध्ये बघा 139 आहे छेद 397 गुणले 100 बरोबर 35.01%. हे सगळे आकडे राऊंड फिगरमध्ये आहेत बरं का लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 171 171 छेद 397 गुणले 100 बरोबर 43.07. आता या सगळ्यांची बेरीज ही आपली खाली इथं 100 यायला पाहिजे 100%. जर आपण बेरीज केली तर ती बरोबर 100% येते. आता आपली ही पहिली पायरी झाली. आता दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर सूत्राचा वापर करून घटकांचे 10 पैकी रूपांतर 10 सेमीपैकी मूल्य काढायचं आहे. मग आता आपण फक्त एवढ्या तिन्हींचंच 10 सेमीपैकी मूल्य काढणार आहोत. आता कसे येईल बघा 21.92 या ठिकाणी आहे छेद 100 कारण एकूण किती आहे 100 आहे गुणुले 10 कारण 10 पैकी मूल्य काढणार आहोत बरोबर किती येईल 2.2 सेंटीमीटरमध्ये हे आकडा येणार आहे. त्यानंतर बघा किती आहे 35.01 ह्या सूत्रामध्ये किमती घालून 35.01 छेद 100 गुणले 10 बरोबर 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर पुढचं आहे तिसरं 43.07 बघा छेद 100 गुणले 10 बरोबर 4.3 सेमी. आता ह्या
तिन्हींची बेरीज खाली या ठिकाणी किती यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे. किती यायला पाहिजे? 10 सेमी यायला पाहिजे. मग आपण जर बेरीज केली तर 10 सेमी येते. आत्ता आपण काय केलेलं आहे बघा, फक्त एकूण जी वाहनं होती म्हणजे सकाळी 8:30 ते 9:30 87, परत 139 होती, परत 171 होती, ह्यांचंच फक्त 10 सेमीपैकी मूल्य काढलेलं आहे. मग आपल्याला याच्या आतमध्ये जी किमती आहेत, तुम्ही तुमच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण बघा. उदाहरण आपल्याकडे 105 पान नंबरवरती दिलेलं आहे. मग आपण सकाळी 8:30 ते 9:30 ह्या वेळेत किती 87 एकूण वाहन आहेत. पण या 87 मध्ये 4 चाकी 20 आहेत, बस 5 आहेत, अवजड वाहने 2 आहेत आणि दुचाकी 60 आहेत. मग आता यांचं सुद्धा आपल्याला हे 10 सेमीपैकी मूल्य काढावं लागेल. त्याशिवाय आपल्याला हे 4 चाकी 20, बस 5, अवजड वाहने 2, दुचाकी 60 हे दाखवता येणार नाही. मग आता तुम्हाला एक मी येथे सूत्र सांगतो बघा. सकाळी 8:30 ते 9:30 यावेळेत 4 चाकी वाहनांची संख्या 20 आहे. भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण बघा. तुम्हाला वाटेल हे 20 हा आकडा कुठून आलेला आहे, तर उदाहरणात दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता 20 आहे. मग आता म्हणून खालीलप्रमाणे गणितीय मांडणी करून त्याचे 10 सेमीपैकी मूल्य काढावे लागेल. मग आता हे कसं काढता येईल, तर आता 87ला जर आपण 10 सेमीपैकी मूल्य काढलं तर एकूण 87 वाहनासाठी किती आलेलं आहे? 2.2. मग या 2.2 पैकी जे बस 4 चाकी वाहनं आहेत 20, त्याचं मूल्य काढावं लागेल. मग त्यासाठी मांडणी कशी करावी लागेल बघा. आता एकूण 87 वाहनासाठी 2.2 सेंटीमीटर आलेलं आहे. कुठं आले बघा, एकूण 87 वाहनं आहेत आणि त्यासाठी 10 पैकी मूल्य किती आले? 2.2 सेमी. हे आपण लिहून घेतलं. 87ला 2.2 सेमी. तर ह्या 87 मध्ये 4 चाकी वाहनं फक्त 20 आहेत. तर 20ला मग किती सेंटीमीटर, अशी आपल्याला गणिताची मांडणी करावी लागेल. हे लक्षात ठेवा. ही गणिताची मांडणी करणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला बरीच उदाहरणं यामध्ये जवळपास 1 2 3 4 4 1 4 4 2 8 4 12 फॉर्म्युला आपल्याला असं मांडावं लागतील आणि प्रत्येकाचं मूल्य काढावे लागेल. मग परत एक सांगतो कसं मांडणी केली बघा. एकूण 8:30 ते 9:30साठी 87 वाहनं आहेत. 87 वाहनासाठी 10 पैकी मूल्य किती आले? 2.2 सेमी. म्हणून ते लिहिलं 87ला किती आहे? 2.2 सेमी. तर 87 मध्ये जे 4 चाकी वाहनं 20 आहेत, तर त्या 20 वाहनांसाठी किती सेंटीमीटर मूल्य येईल? ही अशी मांडणी केल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा. हे अशा पद्धतीने करायचं इकडं आणि हा अशा पद्धतीने करायचा. म्हणजे कसं येईल? 20 गुणिले 2.2 छेद 87. बघा, 20 गुणिले 2.2 हे 20 इथलं घेतलं आहे, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस 20 गुणिले 2.2 छेद 87. इथं 87 फक्त का घेतलं आहे? कारण तर प्रश्नचिन्ह आपण घेऊ शकत नाही, म्हणून 87 फक्त घेतलं आहे. तर बरोबर आपलं किती येईल? 0.5 सेमी. पहिल्यांदा ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 20 गुणिले 2.2 आणि परत भागिले 87 करायचं. तर राऊंड फिगरमध्ये किती येईल? 0.5 सेंटीमीटर. हे कशाचं आलेलं आहे? तर ज्या 4 चाकी वाहनांची संख्या 20 आहे त्यांचं मूल्य आलेलं आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला सकाळी 8:30 ते 9:30 यामध्ये बस 5 आहेत. तर या ठिकाणी जी 20 आकडा काढलेला आहे तिथं 5 लिहायचं, गणित सोडवायचं. परत 2 अवजड वाहन आहेत, परत या ठिकाणी 2 लिहायचं 20च्या ठिकाणी. हे आहे असं राहील. किती येते ते बघायचं. परत दुचाकी किती आहेत? 60 आहेत. मग दुचाकीचा आकडा इथं 60 येईल. 60 गुणिले 2.2 छेद 87 किती येईल ते बरोबर करायचं आणि सेंटीमीटरमध्ये राऊंड फिगरमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 9:30 ते 10:30 139 पैकी 3.5, तर सकाळी 9:30 ते 10:30 उदाहरणामध्ये बघा. उदाहरण तुम्हाला मी सतत सांगतो की 105 पान नंबरवरती आहे, ते बघितल्याशिवाय कळणार नाही. तर सकाळी 9:30 ते 10:30 यामध्ये एकूण 139 वाहनं गेलेली आहेत
पण त्यापैकी ज्या 4 चाकी वाहनांची संख्या किती आहे 30 आहे. मग तुम्हाला अशाच पद्धतीने मांडणी करावी लागेल. कशी करावी लागेल? 139 पैकी 3.5 तर 30 पैकी किती? तिरकस गुणाकार करावा लागेल. 3 बघा कसं कराल, 30 गुणुले 3.5 छेद किती येईल? आता 139 येईल. अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी 9:30 ते 10:30 यामध्ये 4 चाकी वाहने 30, परत बस 8 आहेत, अवजड वाहने 1 आहे आणि दुचाकी 100 आहेत. यांची तुम्हाला 10 सेमीपैकी मूल्य काढावं लागेल. आता आपण यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गणिती प्रक्रिया करून प्रत्यक्ष 10 सेमीपैकी किती मूल्य येतं याचा तक्ता तयार करून दिलेला आहे. कारण ही सगळी गणितं करायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप स्लाइड्स बनवावे लागतील. मग या ठिकाणी तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता बघा तक्ता तुम्हाला दिलेला आहे पुढे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा, दिलेल्या सूत्राचा वापर करून 10 सेमीपैकी मूल्य, सर्वेक्षणाची वेळ हे तुम्हाला माहिती आहे 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30, 10:30 ते 11:30, निरीक्षण केलेल्या वाहनांची संख्या आणि कंसात म्हटलंय 10 सेमीपैकी आलेले मूल्य. मग 4 चाकी वाहनांसाठी किती मूल्य आले? 0.5 सेमी. बससाठी किती आलंय? बसची संख्या 5 होती, त्यासाठी 0.1 आलेला आहे. अवजड वाहनांची संख्या किती होती? 2 होती, त्यासाठी 10 पैकी मूल्य किती आलंय? 0.1 सेमी. परत दुचाकी वाहनांची संख्या 60 होती, त्यासाठी 10 पैकी मूल्य किती आलंय? 1.5 सेमी. ह्या चारींची बेरीज केल्यानंतर ती बेरीज येते 2.2 सेमी. 4 म्हणजे कुठलं? 0.5, 0.1, 0.1 आणि 1.5. ह्या चारींची बेरीज केल्यानंतर किती येते? 2.2 सेमी. आता त्यानंतर खाली सकाळी 9:30 ते 10:30 यावेळेत बघा 4 चाकी वाहनांची संख्या ही 30 आहे, तर 30 साठी 10 पैकी मूल्य किती आलेलं आहे? 0.8. त्यानंतर आहे बस 8 संख्या आहे, 8 संख्येसाठी किती आलेलं आहे? 0.2 सेमी. परत अवजड वाहन आहेत 1. आता 1 साठी किती आले बघा? 0.02 आलेला आहे आणि त्याला कंस केलेला आहे, कारण 0.02 हे आपल्याला आयत आलेखामध्ये दाखवताना खूप अडचणीचं होणार आहे. कारण 1 सुद्धा आपल्याला रेष मारता येत नाही, कारण 0.1 असतं, बघा हे असतं, तर 10 पैकी 1 रेष मारता आली असती. पण परत जी 0.1 ची रेषा येणार आहे त्यामध्ये परत 10 भाग करावे लागतील आणि त्यामधला 2 भाग दाखवावे लागतील. म्हणजे ते दाखवताना खूप अडचण येतं, म्हणून इथं कंस दिलेला आहे. आयत आलेख काढताना सुद्धा आपण त्या ठिकाणी एकच रेष फक्त मारलेली आहे. आपण पुढे यानंतर बघणार आहोत तो व्हिडिओ. आता परत दुचाकी वाहनांची संख्या किती आहे बघा? 100 आहे, तर 100 साठी किती आले आहे? 10 पैकी मूल्य 2.5 सेमी. आता या चारींची बेरीज केल्यानंतर बेरीज येते 3.5 सेमी. आता त्यानंतर खाली आहे सकाळी 10:30 ते 11:30 ह्यासाठी 4 चाकी वाहनांची संख्या आहे 40, तर 40 साठी किती मूल्य आले बघा? 10 पैकी 1.0 सेमी. परत बस आहे 10, तर 10 साठी आलेला आहे 0.3 सेमी. परत आहे अवजड वाहने 1 साठी किती आलेला आहे? 0.02 सेमी. परत दुचाकी वाहनांची संख्या आहे 120, त्यासाठी किती आले? 3.0 सेमी. ह्या चारींची बेरीज केल्यानंतर येते 4.3 सेमी. आता परत ह्या सगळ्यांची बेरीज ही खाली 10 सेमी आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण आपण जो आलेख काढणार आहोत तो 10 सेमीचाच काढणार आहोत, 10 सेमी लांबी घेऊन काढणार आहोत, त्यामुळे बेरीज 10 सेमी यायला पाहिजे. आता आपण यानंतर प्रत्यक्ष आलेख काढणार आहोत. आता आलेख काढताना आपण काय करणार आहोत बघा? पहिल्यांदा 10 सेमीची आपण लांबी घेणार आहोत, त्यानंतर सुरुवातीला हे मूल्य दाखवणार आहोत 2.2, 8:30 ते 9:30 साठी, परत 9:30 ते 10:30 साठी 3.5, परत 10:30 ते 11:30 साठी 4.3. हे दाखवून घेतल्यानंतर परत जे 2.2 येईल त्यामध्ये पुन्हा हे भाग दाखवणार आहोत आपण 0.5, 0.1, 0.1 आणि 1.5. अशा पद्धतीनं आपण
आयत आलेख काढणार आहोत. तर आता आपण प्रत्यक्ष कागदावरती आयत आलेख काढून बघूया. त्यासाठी आपण हाच तक्ता हा कागदावरती लिहून घेतलेला आहे. यावर आधारितच आपण आयत आलेख काढणार आहोत. तर चला सुरुवात करूया. विविध गणितीय प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 हा दिलेला दिसतो. आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न इतर जे आपण सोडवलेले प्रश्न आहेत त्यापेक्षा वेगळा आहे. या एकामध्ये आपल्याला वेगळे आकडे हे दिलेले दिसतात. मग इथं आता काय काय घेतले बघ तक्त्यामध्ये अनुक्रमांक घेतला आहे, सर्वेक्षणाची वेळ घेतले सकाळी 8:30 ते 9:30, सकाळी 9:30 ते 10:30 आणि सकाळी 10:30 ते 11:30. वरती लिहिलं आहे 10 सेमीपैकी मूल्य सेंटीमीटरमध्ये. या ठिकाणी प्रत्येक घटकासाठी 10 पैकी किती सेंटीमीटर मूल्य येतं याचे आकडे घेतलेले आहेत आणि यावर आधारित आपल्याला विभाजित आयत आलेख काढायचा आहे. मग आता आपण लांबी ही 10 सेंटीमीटरच घेतो. आता 10 सेंटीमीटर आपण घेऊया. इथं इंडेक्ससुद्धा आपल्याला घेतलेला आहे कारण हे आकडे दाखवताना वेळ लागणार आहे म्हणून इंडेक्स पहिल्यांदा लिहून घेतलेला आहे. आता आपण सुरुवातीला उदाहरणामध्ये 10 सेंटीमीटरची रेषा काढू. बघा इथं 0 आहे. 0पासून आपण इथं 10 सेंटीमीटरपर्यंत घेणार आहोत. हे 10 सेंटीमीटर आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण 10 सेंटीमीटर घेतो ते रुंदी 4 सेंटीमीटर घेतो. बरोबर इथून वरती ही रुंदी 4 सेंटीमीटर इथपर्यंत घ्यायची. 0, 1, 2, 3 आणि 4. इकडे रुंदी 4 सेंटीमीटर घ्यायची. चार सेंटीमीटर. आता वर जे आले आहेत ते जोडून घ्यायचे बिंदू 2. आता आपला हा 10 सेंटीमीटरचा आयत हा तयार झालेला आहे. आता यामध्ये दाखवताना बघा आपल्याला पहिल्यांदा 3 मुख्य घटक आहेत. एक सकाळी 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30 आणि 10:30 ते 11:30. ह्या सगळ्यांमध्ये किती चारचाकी वाहने, बस, अवजड वाहने, दुचाकी जातात ह्यांचे आकडे आहेत. आणि परत आपण या ठिकाणी कॉलम वाढवलेला आहे, एकूण केलेला आहे. मग आपण काय करायचं अगोदर सकाळी 8:30 ते 9:30 ह्यासाठी एकूणचा भाग दाखवायचा. परत 9:30 ते 10:30चा एकूणचा भाग दाखवायचा आणि 10:30 ते 11:30चा एकूणचा भाग दाखवायचा. ह्या तिन्हींची बेरीज ही 10 सेंटीमीटर येते. आणि परत हे दाखवल्यानंतर आतमध्ये छोटे छोटे भाग दाखवून घ्यायचे. आता आपण पहिल्यांदा 8:30 ते 9:30चा हा भाग दाखवूया. तो आहे 2.2 सेंटीमीटर. मग आता बघा या ठिकाणी इथं 0, 1 आणि 2, 2च्या पुढं 2, 2.2 सेंटीमीटर. आता या ठिकाणी खूण करायची, अशी बरोबर रेष मारायची. आता रेष मारताना बघा मी थोडीशी खाली रेष मारणार आहे. इथपर्यंत रेष मारली आहे. खाली घेण्याचा उद्देश काय आहे कारण यामध्ये वेगवेगळे विभाग दाखवायचे आहेत. आता हा जो आपला विभाग आलेला आहे तो सकाळी 8:30 ते 9:30चा आहे एकूणचा. ह्यामध्ये आपल्याला चारचाकी, बस, अवजड वाहने, दुचाकी यामध्ये दाखवायचे आहेत. आता आपण दुसरा मुख्य दाखवूया 9:30 ते 10:30. हा किती आहे 3.5. आता या ठिकाणी बघा इथून पुढं 3.5. एक, 2, 3, 3.5 या ठिकाणी येईल. खाली रेष मारली आहे. हा दुसरा मुख्य झाला. तिसरा मुख्य आपला कुठला आहे सकाळी 10:30 ते 11:30. आता हा जो आहे तो किती आहे 4.3. आता राहिलेला भाग जो आहे तो आपला 4.3 हा यायला पाहिजे. बघा या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4, 4.3, 1, 2, 3 बरोबर 4.3 राहिलेला आहे. पाटील सरांचा फोन आहे. पाटील सर. आता आपण हे भाग दाखवल्यानंतर इथं आपल्या माहितीसाठी आपण लिहून घेऊया. पहिलं सकाळी 8:30 ते 9:30 साठी हा आहे. या ठिकाणी लिहूया सकाळी 8:30 ते 9:30 साठी हा आहे.
त्यात दुसरा कुठला आहे सकाळी 9:30 ते 10:30 आणि परत तिसरा आहे सकाळी 10:30 ते 11:30. आता ही आकृती जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला काढायला लागणार आहे. आता आपण हे मुख्य 3 भाग दाखवले 1, 2 आणि 3. आता सकाळी 8:30 ते 9:30 मध्ये आपल्याला 4 चाकी वाहन दाखवायचे आहेत. तर 4 चाकीसाठी आपल्याला किती आहे पहिला 0.5 आहे. मग आता यामध्ये आपल्याला 0.5 दाखवायचा आहे. इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 0.5 म्हणजे या ठिकाणी येईल 0.5. आपण वरती रेष मारून घ्यायची. रेष बरोबर काटकोनात मारा 0.5. त्यानंतर आपला किती आहे 0.1 आहे बस. आता 0.1 म्हणजे काय ते येईल एकच रेषा येईल, कारण हे छोटे छोटे भाग येणार आहेत, कारण आकडेवारी जास्त आहे, संख्या जास्त आहे. आता 0.1 इथून पुढे घेताना या ठिकाणी एकच रेषा येईल बघा इथं बरोबर. आता काही काही भाग यामध्ये तुम्हाला दाखवता सुद्धा येणार नाहीत. आता 0.1 हा एवढाच भाग आलेला आहे. आता यानंतर किती आहे अवजड वाहने, तो सुद्धा 0.1च आहे, म्हणजे पुन्हा एक रेषा पुढं इथं येईल 0.1 0.1. आता त्यानंतर राहिलेला किती आहे दुचाकी वाहने सगळ्यात जास्त आहेत 1.5 आहे. आता हा जो राहिलेला भाग आहे एवढाच फक्त हा 1.5 आहे का बघायचं. बघा आपला 1.5 हा बरोबर राहिला या ठिकाणी 1 पॉईंट इथं 0 1 आणि इथं 1.5 बरोबर आलेला आहे. म्हणजे हे आपला एक कॉलम हा पूर्ण झालेला आहे. आता आपण हा एक एक कॉलम रंगवून घ्यायचा, कारण प्रत्येकाला शेडिंग द्यायचं आहे. आता आपण 4 चाकी वाहनं पहिल्यांदा दाखवलेत, ह्याला आपण चौकोन करून घ्यायचे. एक एक भाग दाखवून घेऊया, परत गोंधळ होणार मग. हा दाखवला. आता आपण त्यानंतर काय केलं आहे बससाठी छोटा आहे म्हणून डार्क केला आहे. आता हा 1 सेंटीमीटर 0.1 सेंटीमीटर आहे बघा 0.1 हा आपण या ठिकाणी डार्क करून घेणार आहोत. हा एवढाच भाग छोटासा डार्क करायचा. आता त्यानंतरचा आपण रिकामा सोडला आहे, कारण या ठिकाणी हे दाखवता येत नाही, चिन्ह काढताना अडचणी येतात. आणि आपण पुढचा दुचाकीला घेतला आहे म्हणून हा मधला रिकामा सोडायचा आणि पुढचा या ठिकाणी दुचाकीचा दाखवून घ्यायचा. आता यानंतर आपण एक दाखवला सकाळी 8:30 ते 9:30 हा पूर्ण झाला. आता दुसरा दाखवायचा आहे आपल्याला सकाळी 9:30 ते 10:30. आता यामध्ये 4 चाकी वाहनं किती आहेत तर 0.8 आहेत. आता इथून पुढं जायचं, इथून पुढं मोजत राहायचं. आता पॉईंट 8 इथं 0.5 येतं 6 7 आणि 8 या ठिकाणी येईल 0.8 वरती बरोबर काटकोनामध्ये रेषा मारून घ्यायची. 0.8 दाखवला. त्यानंतर किती आहे 0.2 आहे बससाठी 0.2 आहे. इथून पुढं 0.2 घ्यायचं. बघा इथं 0.1 येईल 0.2 हा छोटासा भाग इथं येईल. .2. आता इथं बघा 0 पॉईंट अवजड वाहनं किती आहेत 0.02 आहेत. म्हणजे इथं जे 0.1 सेंटीमीटर आहे
त्या 1 सेंटीमीटरचे पुन्हा आपल्याला 10 भाग करावे लागतील आणि त्या 10 भागामध्ये आपल्याला तो 2 दाखवावा लागेल. म्हणजे विचार करा बघा, या ठिकाणी आपल्याला 0.1 म्हणजे एवढा भाग इथंपर्यंत, इथून एवढा, आणि परत ह्या एवढ्या भागामध्ये पुन्हा 10 भाग करावे लागतील. म्हणजे हे करणं खूपच अडचणीचं आहे. म्हणजे आपल्याला हे 0.02 खाली पण आहे 0.02 हे दाखवणं खूपच अडचणीचं आहे. तरीसुद्धा आपण या ठिकाणी एक छोटीशी याला चिटकूनच एक रेष मारूया, म्हणजे इथं कळेल की या ठिकाणी एक घटक आहे. आता यानंतर आता राहिला कुठला, हा दाखवता येत नाही, इथं राहिला 2.5. आता हा राहिलेला 2.5 पाहिजे. इथून पुढं बघा, बरोबर इथून 1, 2, 2.5 हा आपल्या या ठिकाणी बरोबर राहिलेला आहे. आता आपण ह्याला पुन्हा ह्याला शेडिंग द्यायचं. आता 4 चाकी वाहनासाठी आपण काय वापरलं आहे, आडव्या आणि उभ्या रेषा. त्यानंतर दुसऱ्याला आपण बसला डार्क केलेला आहे. हे 2 सेंटीमीटर आपण इथं डार्क करूया. आता आपण इथे छोटीशी एक रेष मारली आहे. ती रेष आपण तशी ठेवणार आहोत, कारण या ठिकाणी एक भाग आहे हे आपल्याला कळावं म्हणून ठेवलेलं आहे. आता अवजड वाहनं, आता दुचाकी तिरक्या रेषा आहेत, या ठिकाणी आपण तिरक्या रेषा मारून घ्यायच्या. आता आपले 2 भाग झाले, सकाळी 8:30 ते 9:30, सकाळी 9:30 ते 10:30. आता लास्ट राहिला सकाळी 10:30 ते 11:30, तो यामध्ये दाखवायचा आहे. आता यामध्ये बघा 4 चाकी वाहने ही 1.0 म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. मग आपण या ठिकाणी दाखवायचा 1 सेंटीमीटर बरोबर या ठिकाणी, आणि वरती रेष मारून घ्या बरोबर 1 सेंटीमीटर. परत किती आहे, 0.3 आहे. बस इथून पुढं 0.3 घ्या, 1, 2 आणि 3 या ठिकाणी 0.3 येईल. त्यानंतर हे 0.02 दाखवता येत नाही, तरी थोडीशी रेष मारून ठेवा. इथं आपल्याला कळायला पाहिजे इथं कुठला भाग आहे तो धरता येणार नाही आपल्याला. आणि परत किती आहे, 3.0 सगळ्यात जास्त दुचाकी. आता इथून बघणार आहोत आपण 3 पॉईंट राहते का बघायचं, बरोबर बघा इथून या ठिकाणी बरोबर 3 सेंटीमीटर हे आपलं राहिलेलं आहे. आता आपण याला इंडेक्स देऊन ठेवूया. 4 चाकी वाहनासाठी आपण आडव्या आणि उभ्या रेषा मारतो. बघा या ठिकाणी आपण आता हे रंगवलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं बस या ठिकाणी डार्क करणार आहोत. त्यामध्ये आपण थोडीशी एक रेष सोडणार आहोत, कारण हे आपल्याला कळालं पाहिजे इथं अवजड वाहने आहेत. 3.0 दुचाकीसाठी आहे, त्यासाठी आपण तिरक्या रेषा मारल्या आहेत. बघा आता आपली अशा पद्धतीनं आकृती तयार झालेली आहे. आता वरती आपल्या आकृतीचं नाव लिहावं लागेल. आता नाव काय आहे, एका प्रमुख चौकात एका संशोधनकर्ता वाहतुकीचे सर्वेक्षण करण्यासाठी उभा राहिला. वेगवेगळ्या आल्या वाहनांच्या संख्येचे त्यांनी सर्वेक्षण केले, त्या आधारे तक्ता तयार केला, विभाजित आयत काढा असं म्हटलेलं आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया, एका चौकामधील वाहनांची संख्या. आता अशा पद्धतीनं आपण काढलं आहे. आता याचा निष्कर्ष काय काढता येईल,
तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त संख्या कशी दिसते बघा. या ठिकाणी हा जो शेवटचा आहे हा दुचाकी. प्रत्येक वेळेस सकाळी 8:30 ते 9:30मध्ये सुद्धा दुचाकीची संख्या जास्त आहे. परत 9:30 ते 10:30मध्ये सुद्धा दुचाकी संख्या जास्त आहे. आणि सकाळी 10:30 ते 11:30मध्ये मात्र सर्वात जास्त दुचाकी संख्या आहे. म्हणजे लोक यावेळेस कामासाठी बाहेर निघतात म्हणून दुचाकीचा वापर जास्त करतात. म्हणून या ठिकाणी दुचाकी संख्या ही 10:30 ते 11:30 यावेळेस जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त वाहनांची संख्या कधी आहे तर 10:30 ते 11:30 बघा इथून एवढ्या वेळेमध्ये सगळ्यात जास्त वाहनांची संख्या ही दिसून येते. म्हणजे लोक जास्त वाहनं घेऊन बाहेर कधी पडतात 10:30 ते 11:30 यावेळेत नोकरीसाठी किंवा ऑफिससाठी जाण्यासाठी. अशा पद्धतीने निष्कर्ष सांगता येईल. आता ही जी आकृती आहे ही आपली पूर्ण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 105 वरती दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे खालील सारणी क्ष क्षेत्रात विविध तृतीय सेवामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येविषयी माहिती दर्शविते. विभाजित वर्तुळाच्या मदतीने ही विधा दर्शवा. विधेचे विश्लेषण करा. आता या ठिकाणी बघा विभाजित वर्तुळ असं म्हटलेलं आहे, परंतु आपण प्रात्यक्षिक बघत आहोत कशाचं विभाजित आयत आलेख काढणे. म्हणजे या ठिकाणी जर थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली असावी. विभाजित वर्तुळ म्हटलेलं आहे त्या ठिकाणी विभाजित आयत आलेखाच्या मदतीने ही विधा दर्शवा आणि विधेचे विश्लेषण करा असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये दिलेली आकडेवारी बघा. तृतीय व्यवसायामध्ये बँकिंग, वाहतूक, पर्यटन, किरकोळ व्यापार, घाऊक व्यापार, संदेशवहन आणि गुंतलेली लोकसंख्या टक्केवारीमध्ये दिलेली आहे. इथं टक्केवारी चिन्ह दिले आहे. 20, 25%, 10%, 22%, 15% आणि 8%. आता यावर आधारित आपल्याला विभाजित आयत आलेख हा काढायचा आहे. मग आता आपलं पहिलं जे पायरी आहे ते काय आहे दिलेल्या घटकांचे शेकडा टक्क्यात रूपांतर करा. त्याकरता पुढील सूत्राचा उपयोग करा आणि आपलं सूत्र दिलं जातं घटकाची शेकडेवारी बरोबर विशिष्ट घटकाची आकडेवारी छेद सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणिले 100. परंतु या उदाहरणात लक्षात ठेवायचं की या उदाहरणामध्ये आधीच आपल्याला घटकाची शेकडेवारी ही काढून दिलेली आहे. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती 100 पैकी येते. म्हणजे आपल्याला पायरी क्रमांक 1 ही या उदाहरणामध्ये सोडवून दिलेलीच आहे. मग आता आपल्याला फक्त 10 सेंटीमीटर पैकी किती मूल्य येतं हे मूल्य काढायचं आहे. मग आता ते काढताना तुम्हाला सूत्र माहिती आहेच की टोटल आपली टक्केवारी किंवा शेकडेवारी किती आहे बँकिंगची 20 आहे. मग आपण ते 20 वरती घेणार. एकूण याची जी बेरीज आहे ती बेरीज किती आहे 100 आहे म्हणून खाली छेदात 100 घेणार आणि गुणले 10 कारण 10 पैकी मूल्य काढायचं आहे बरोबर 2.0 सेंटीमीटर एवढं मूल्य येईल. म्हणजे परत या सांगतो बघा या ठिकाणी विशिष्ट घटकाची आकडेवारी परत सर्व घटकांच्या मूल्यांची बेरीज गुणले 100 हे जे सूत्र आहे त्यानुसार घटकांची शेकडेवारी काढतो. पण या ठिकाणी गुंतलेली लोकसंख्या ही शेकडेवारीमध्येच दिलेली आहे त्यामुळे त्या पायरीचा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणून आपण पायरीला पुढच्या सुरुवात केलेली आहे. डायरेक्ट 10 सेमीपैकी मूल्य काढत आहोत. आणि पहिलं जे आहे बँकिंगचं ते तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे. आता आपण तक्ता आखूया आणि त्याद्वारे प्रत्येक तृतीय व्यवसायासाठी 10 पैकी मूल्य किती येते हे बघूया. अशा पद्धतीने तक्ता आखून घ्यायचा. अनुक्रमांक, तृतीय व्यवसाय त्यांची नावं, गुंतलेली लोकसंख्या, टक्केवारी त्यांची दिलेली टक्केवारी आणि पुढे एकच कॉलम येईल. सूत्राचा वापर करून घटकांचे 10 सेमीपैकी रूपांतर 10 सेमीपैकी मूल्य. आता बघा ह्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ती जी बेरीज आहे ती बेरीज या ठिकाणी खाली किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे. व आपण बेरीज केल्यानंतर ही बरोबर 100 येते. आता यानंतर आपण 10 सेमीपैकी मूल्य काढूया. मग यासाठी वरती किती आहे 10 वरती 20 आहे छेद एकूण 100 आहे गुणले 10 बरोबर 2.0 सेमी येईल. परत आहे वाहतूक किती 25 छेद 100 गुणले 10 बरोबर किती येईल 2.5 सेमी. परत नंतर आहे
10/100 गुणिले 10 बरोबर 1.0 सेमी येईल. परत आहे 22/100 गुणिले 10 बरोबर 2.2 सेमी येईल. परत आहे 15/100 गुणिले 10 बरोबर 1.5 सेमी. परत आहे 8/100 गुणिले 10 बरोबर 0.8 सेमी. आता या ठिकाणी जी बेरीज यायला पाहिजे ह्या सगळ्यांची, ती बेरीज 10 सेमी यायला पाहिजे. जर 10 सेमी आली तर आपलं हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही या ठिकाणी सुद्धा लगेच करू शकता, कारण ह्याला फक्त 10 गुणणार आहोत म्हणून काय करायचं, हे तर फक्त एक एक पॉईंट सारायचा. 2च्या 0मध्ये 1 पॉईंट द्यायचा, बरोबर उत्तर येतं. इथं पॉईंट द्यायचा, 2.5 येतं, बरोबर उत्तर 2.5 आहे. इथं फक्त मध्ये 1 पॉईंट द्यायचा, 1.0 येतं बरोबर. पर किरकोळ व्यापार 2.2 येईल. फक्त मध्ये 0 पॉईंट दिला, हे गणित सोपं आहे, लगेच सुटतं. अशा पद्धतीनं आता आपण गणिती प्रक्रिया केलेल्या आहेत. आता कागदावरती अनुक्रमांक, तृतीय व्यवसायांची नावं आणि जे आलेलं 10 सेमीपैकी मूल्य आहे 2, 2.5, 1.0, 2.2, 1.5 आणि 0.8 हे घेऊया आणि प्रत्यक्ष विभाजित आयत आलेख काढूया. विविध गणितीय प्रक्रिया करून आपल्याकडे जी आकडेवारी आलेली आहे त्यावर आधारित आपण आता विभाजित आयत आलेख काढणार आहोत. आता हे प्रात्यक्षिक क्रमांक 4चं उदाहरण आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक हा 4 आहे. क्ष क्षेत्रातील तृतीय सेवामध्ये गुंतलेली लोकसंख्या, अनुक्रमांक घेतलेला आहे, तृतीय व्यवसायांची नावं घेतली आहेत, त्यानंतर 10 सेमीपैकी मूल्य, सेमीमध्ये जे आपण गणित केले आहेत त्यानंतर जे आलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता यावर आधारित आपल्याला विभाजित आयत आलेख काढायचा आहे. तर आपण आयताची लांबी ही 10 सेंटीमीटर घेतो. आता आपण 10 सेंटीमीटर लांबी घेऊया. बघा या ठिकाणी तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 इथंपर्यंत आपलं 10 हे येणार आहे. मग आता या ठिकाणी बघा इथून बरोबर 10 सेंटीमीटर आपण घेतलं आहे. आता याची रुंदी आपण 4 सेंटीमीटर घेतो. मग बरोबर या ठिकाणी 4 सेंटीमीटर रुंदी घेऊया. इथून 1, 2, 3 आणि 4 इथं 4पर्यंत घेतलेलं आहे. मग इथून आपण वरून ही रेष मारून घ्यायची बरोबर इथंपर्यंत काटकोनामध्ये 4 सेंटीमीटर. इकडेही मारून घ्यायची 4 सेंटीमीटरमध्ये. आता यानंतर वरच्या ह्या ज्या 2 रेषा आहेत त्या जोडून घ्यायच्या. आज जोडून घेतल्यानंतर आपला जो हा आयत आहे तो 10 सेंटीमीटर तयार झालेला आहे. आता आपल्या या ठिकाणी बँकिंग क्षेत्र हे 2.0 आहे. आता एक एक आपण क्षेत्र क्रमांक दाखवत येऊया. बँकिंग 2.0 पहिल्यांदा घेऊया. इकडून आपण मोजतो हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण बरीच उदाहरणं सोडवलेली आहेत. बरोबर 2 सेंटीमीटर आहे, त्यामुळे दाखवायला काही अडचण नाही. हे दाखवायचं आणि बरोबर काटकोनामध्ये वर रेष मारायची. आता 2 नंतर परत वाहतूक 2.5 आहे. ह्याच्या पुढं आपण वाहतूक घेऊया 2.5. इथं 0, 1, 2 आणि बरोबर इथं मध्ये 2च्या आणि 3च्या मध्ये 2.5 या ठिकाणी 2.5 घ्यायचं आणि वर रेष मारायची. त्यानंतर आपल्याला पर्यटन 1.0 आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. बरोबर इथून पुढं आपण 1 सेंटीमीटर घेऊया. 0 इथं 1 आहे. खून केल्यानंतर वरती रेष मारायची. त्यानंतर किरकोळ व्यापार हा 2.2 आहे. इथून पुढं आपल्याला 2.2 घ्यायचा आहे. 1, 2 इथं 0.2 पुढं आहे. 1 आणि 2 या ठिकाणी येईल. आपण खून केलेले आहे. वरती आपण आता रेष मारून घेतो आहे. बरोबर काटकोनामध्ये रेष मारली आहे. यानंतर आपल्याला घाऊक व्यापार 5 नंबरचा हा 1.5 आहे. याच्या पुढं 1.5
या ठिकाणी 1.5 बरोबर इथे 1 येईल, याच्या पुढे 1.5 बरोबर या ठिकाणी वरती रेष मारून घ्यायची. आता यानंतर आपला शेवटचा जो आहे संदेशवहन हा 0.8 आहे. आता आपला हा शेवटचा जो भाग राहिला आहे तो 0.8 राहिला असेल तर आपला हा आलेख बरोबर आहे. आता आपण बघायचं बरोबर हा 0.8 राहिला आहे का. बघा या ठिकाणी बरोबर 0.8 हा आपला राहिला आहे. इथं 0 आहे, 0.5, 6, 7 आणि 8. 8वर बरोबर ही रेषा येते. म्हणजे आपण जो हा आलेख काढला आहे तो बरोबर आहे. यानंतर आपल्याला इंडेक्स किंवा सूची काढायची आहे. या ठिकाणी थोडीशी अगोदर काढून ठेवलेली आहे. मग आता पहिलं जे आपलं क्षेत्र आहे ते कुठलं आहे. पहिलं क्षेत्र बँकिंग आहे. मग आता हे बँकिंग यासाठी आपण ही रेष किंवा हे चिन्ह निवडलं आहे. तर पहिलं क्षेत्र आपलं बँकिंगचं होतं, त्याला आपण अशा पद्धतीनं शेडिंग द्यायची. यानंतर दुसरं जे आहे वाहतूकला आपण शेडिंग दिलेलं नाही. ह्यासाठी आपण काय करूया, आडव्या रेषा मारूया म्हणजे लगेच होईल. तुम्ही ह्या रेषा शक्यतो पट्टीनं मारा म्हणजे कसं आकृती व्यवस्थित दिसते, रेषा बरोबर येतात. या ठिकाणी आपला वेळ जास्त जातो म्हणून आपण हातानं मारतोय. त्यानंतर तिसरं आहे पर्यटन, ह्याला आपण गोल काढूया. त्यानंतर पुढचा आहे आपला किरकोळ व्यापार, ह्याला आपण गुणोले चिन्ह काढू. तुम्ही कोणत्याही प्रकारचं शेडिंग यासाठी देऊ शकता, पण इंडेक्समध्ये जे काढलेलं आहे तेच इकडं आलेखामध्ये शेडिंग काढायचं, वेगळं काढायचं नाही. आता घाऊक व्यापार ह्याला आपण डॉट डॉट देऊया. आता शेवटचा आपण रिकामा सोडला तरी चालतो. आता आपण याला काय करूया, एक वेगळ्या प्रकार शेडिंग देऊया. आता याला आपण आडव्या आणि उभ्या रेषा मारूया. जरी तुम्ही यासाठी डार्क केलं तरी चालेल. पट्टीने रेषा काढा म्हणजे रेषा व्यवस्थित येतील. आता अशा पद्धतीनं आपण ह्याला ह्या आलेख काढलेला आहे. त्यानंतर इकडे इंडेक्स काढलेला आहे. आपलं बरोबर झालेलं आहे. आता आपल्याला याचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्याशिवाय ही आकृती बरोबर होत नाही. आता नाव काय आहे, क्ष क्षेत्रातील तृतीय सेवामध्ये गुंतलेली लोकसंख्या. या ठिकाणी नाव लिहायचं क्ष क्षेत्रातील, प्रश्नामध्ये जे नाव दिलेलं असतं ते नाव लिहायचं. तृतीय सेवामध्ये गुंतलेली लोकसंख्या. आता या ठिकाणी आपण इंडेक्स इकडे बाजूला काढला आहे. इंडेक्स तुम्ही इकडे खाली काढले तरीसुद्धा चालेल, काही अडचण येणार नाही. पण शक्यतो नावाच्या खाली ही इंडेक्स येऊ द्या. आता एक चौकोन करून घेऊया. बघा आता आपला हा जो आलेख आहे तो काढून तयार झालेला आहे. नाव दिलेलं आहे, आलेख काढलेला आहे, भाग दाखवलेला आहेत, परत त्याला मध्ये शेडिंग दिलेलं आहे, इंडेक्स काढलेलं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. तुम्ही हा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भूगोल विषयाचे चांगले दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.